नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. 15व्या वित्त आयोगामधील 38 लाखांची मंजूर कामे करण्यास ग्रामसभेत मंजुरी. मांगूर ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिली संमती. मांगूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांच्या धुसफूस असल्याने एक वेळ ही झाली नव्हती. तर आताच्या सत्ताधारी गटाने 15व्या वित्त आयोगामधून 38 लाखाची विविध विकास कामे मंजूर केली असताना विरोधी गटाच्या सदस्यांनी या कामाला विरोध केल्याने ही कामे तशीच राहिली होती. त्यामुळे गावचा विकास खुंटला होता. म्हणून सत्ताधारी गटाने विशेष ग्रामसभा बोलावून या कामाबरोबरच इतर कामे करावी का नको अशी विचार न करता ग्रामस्थांनी ही सर्वच कामे सुरू करावी अशी संमती देऊन गावचा विकास करावा असे सांगितले. यावेळी नोडल अधिकारी म्हणून व्ही.बी. मोगले यांनी काम पाहिले. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी जी.वाय. मसळे यांनी स्वागत करून सभेचा उद्देश व मंजूर कामांची करण्यात येणाऱ्या कामांची व इतर काही आकस्मिक करावयास लागणाऱ्या कामांची माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल बेळगे व सदस्य रमेश जाधव बोलताना म्हणाले की आज आम्ही गावच्या विकासाला चालना मिळावी म्हणून 15व्या वित्त आयोग योजनेतून 38 लाखाची कामे घेतली आहेत. त्याचबरोबर नरेगा योजनेतून बरीच कामे राबवायची आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी आम्ही कोणताही पक्षपात न करता सर्वच सदस्यांना याबाबत विचारूनच करत आहोत. असे असताना विरोधी गटाच्या सदस्याने मुद्द्यापुरस्पर 15व्या वित्त आयोगातील 38 लाखांच्या कामाला विरोध करून ही होणारी कामे व गावचा विकास थांबवला आहे. तुम्ही जनतेने आम्हाला विकास करण्यासाठी निवडून दिले आहे, तेव्हा तुम्हीच सांगा गावचा विकास करायचा कसा. यासाठीच आजची ही ग्रामसभा बोलवली असल्याचे सांगितले. तेव्हा मात्र ग्रामस्थ संतप्त झाले व म्हणाले की गाव आमचे असून गावचा विकास करण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलो आणि तुम्हीच जर गावचा विकासाला खीळ घालत असाल तर तुमचा उपयोग काय. आज तुम्ही सत्ताधारी गटाने ग्रामसभा घेऊन खरी परिस्थिती सांगितला तेव्हा आजच्या या सभेला सांगूनही व त्यांचे कर्तव्य असताना ते आले नाहीत. कारण त्यांनीच या विकास कामांना विरोध केला आहे म्हणजे ते सदस्य म्हणून काहीच उपयोगाचे नाहीत असे म्हणत त्यांना सदस्य म्हणून निलंबित करा अशी मागणी अधिकाऱ्यांच्याकडे केली व आता जी 38 लाखाची कामे मंजूर आहेत ती व इथून पुढे राबवण्यात येणारी सर्वच कामे सुरू करावीत असे सांगितले. या सभेस सदलगा पोलीस स्टेशनचे फौजदार शिवकुमार बिरादार, ग्रामलेखाधिकारी श्री सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत उपाध्यक्ष शुभांगी बिरनाळे, वाशिम नदाफ, जयश्री कुंभार, पद्मश्री पाटील, जन्नत बी मुल्ला, श्रुती मदळे यांच्यासह अंगणवाडी आशा कार्यकर्त्या, विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी मांगूरहून 15 बन्ने बारवाड. त्यात आम्ही ते सगळे कामं घातलेले आहेत. 15,000 मिळून सत्तेत आहेत ते 15,000 मिळून काम घातले. त्याची कामं मी घ्याय नाहीत. क्लिअर सांगतो तुम्हाला. पहिला 38 लाखाचा प्लॅन वाचून दाखवतो. 1 नंबर महाबाग आंबेडकर भवन मोटर सोडणे 60,000 रुपये. 2 नंबर फिल्टरला 7.5 HP व 5 HP मोटर खरेदी 89,000 रुपये. 3 नंबर 10 HP 7.5 HP 5 HP मोटर खरेदी 97,500 रुपये. पाईपलाईन लिकेज मटेरियल खरेदी 98,000 रुपये. मेन पाईपलाईन 20 HP मोटर खरेदी 95,000 रुपये. TCL पावडर व स्फटिक खरेदी 94,826 रुपये. हेस्कॉम लाईट बिल टोटल गावचं जे डामावरी लाईट बिल जे असते ते लाईट बिल भरण्यासाठी 4,22,630 रुपये. SC कॉलनीमध्ये पाईपलाईन लिकेज साहित्य खरेदी 75,000 रुपये. 7.5 HP 5 HP मोटर खरेदी 74,000 रुपये. जैन बस्ती संजू बिराज ते SC कॉलनी पर्यंत पाईपलाईन करणे 60,000 रुपये. ST समाजात चंद्रकांत अप्पा पाटील घर ते सुन्नत मुस्लिम कब्रस्तान गटार करणे 1,60,000 रुपये. अकबर नदाब घर ते हनीफ नदाब घर गटार करणे 45,000 रुपये. नवग्राम SC कॉलनी मधील संडास रिपेरी करणे 40,000 रुपये. प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये साहित्य खरेदी करणे 65,000 रुपये. नागोबा मंदिर जवळील शौचालय रिपेरी करणे 75,000 रुपये. घंटागाडी वार्षिक खर्च 99,000 रुपये. अस्का मस्जिद बार्डेगर शिडीवर करणे 20,000 रुपये. फॉगिंग औषध फवारणी 65,000 रुपये. गटारी स्वच्छता 39,326 रुपये. अविनाश कांबळे घर ते सुकुमार कांबळे घर गटार करणे 82,630 रुपये. सुदर्शन पाटील घर ते शीतल पाटील घर गटार करणे 25,000 रुपये. अजित पाटील घर ते भरत पाटील विनोद बायबजी रस्ता करणे 90,000 रुपये. घर रस्ता करणे 3,70,000 रुपये. सुदर्शन गोपाल पाटील घर ते शीतल पाटील रस्ता करणे 35,000 रुपये. भाऊसो कापशे घर ते रावसो पड्डे घर
शिशी रस्ता करणे 50,000 रुपये. शांतीनाथ पाटील घरते विद्याधर पाटील शिशी रस्ता करणे 50,282 रुपये. ब्रह्माकुमारी पाठशाळा शिशी रस्ता करणे 65,000 रुपये. मराठी मुला मुलींची शाळेमध्ये बेंच खरेदी 60,000 रुपये. गावभाग आंबेडकर भवन स्ट्रीट लाईट बसवणे 2,80,000 रुपये. अंगणवाडीमध्ये कपाट खरेदी करणे 40,000 रुपये. टोटल गावासाठी बल्ब खरेदी करणे 60,000 रुपये. सर्वांना एक विनंती आहे. भाऊबेली चंद्रकांत पाटील मांगूर क्रिया योजनेಗೆ तक्रार ಕುರಿತು ಮಾನ್ಯರೇ ಮೇಲ್ಕಂಡ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ನಾವು ಮಾಂಗೂರ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು सन 2024-25 ಸಾಲಿನ 15ನೇ ಹಣಕಾಸು ಯೋಜನೆ ಕ್ರಿಯಾ ಯೋಜನೆಗೆ ನಮ್ಮ ಕೆಳಗೆ ಸಹಿ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ತಕರಾರು ವಿರುದ್ಧದಿಂದ ಈ ಕ್ರಿಯಾ ಯೋಜನೆ कामगारांना बंद ಮಾಡಬೇಕು. ಮುಂದಿನ स्वप्नील शिवराव माने शिवराव माने 2 बाहुबली चंद्रकांत पाटील 3 राहुल शिवाजी प्रताप 4 श्रीमती शीतल सागर बासने 5 श्रीमती रेखा सातापा टोपे श्रीमती सरोजिनी बबन पाटील श्रीमती शारदा राजेंद्र भोरे श्री संदीप रामगोटा पाटील सुजाता प्रदीप चौगुले देवदत्त अनंत राजवंश राजकुमार अण्णासू कुराडे दिलेले लोक आहेत हे गावचं वाटोळ करण्यासाठी केलेलं काही तुम्ही उत्तर द्या. एक मिनिट घालत होतो त्यावेळेपासून तुम्हाला दुसरी हिस्ट्री सांगतो. फक्त तुम्ही शांतता राखा तेवढी. सगळी जर ऐका. तुम्ही गोंधळ केला तर मला जे सांगायचंय त्यात हे व्हायला नको. तो प्लॅन आम्ही घालत होतो त्यावेळेला सत्तेमध्ये आम्ही 15 जण होतो. हे काय झालं तयार करत होतो त्यावेळेला सत्तेमध्ये आम्ही 15 जण होतो. विरोधामध्ये 4 मेंबर होते. त्याचं समाधान करण्याची आमची चर्चा आहे. हा प्लॅन घालत होतो त्यावेळेला सत्तेमध्ये आम्ही एकूण 15 मेंबर होतो. ते तुम्हाला सगळ्या गावाला माहित आहे. त्यावेळेला विरोधात 4 लोक होतं. प्लॅन करत असताना आम्ही 15 जण मिळून केलं हे मी तुम्हाला सांगतो. कारण त्या 4 लोकांना आम्ही का विचारलो नाही का घेतो नाही तर पहिलं 2.5 वर्ष ज्या वेळेला हे लोक सत्तेत होतं त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला विरोधात होतो साधन त्यावेळेला 2.5 वर्षात त्यांनी एकही कामाबद्दल आम्हाला विचारलं नाही किंवा सांगितलं नाही. तरी देखील आम्ही जनतेला दिलेला माइंड आम्ही स्वीकारून कामाला कुठेही आम्ही अडथळा आणला नाही. आम्हाला नाही विचारलं असताना देखील आम्ही त्यांना तिने केलेल्या कामाला मी विरोध केला नाही. तिने घातल्या घालून देत म्हटलं विषय झाला पहिल्या 2.5 वर्षाचा. त्याच्यानंतर काही राजकीय उलटापलटी नंतर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यातील काही लोक 9 जण बाहेर पडले. आम्ही 6 जण असून एकूण 15 जण ज्यावेळेला आम्ही सत्तेत आलो त्यावेळेला जेव्हा आम्ही प्लॅन केलो त्यावेळेला प्रत्येक अध्यक्षांना प्रत्येक वार्डातील सदस्यांना त्यांना सांगितलं की 2-2 लाख तुम्ही प्रत्येक वार्डामधलं द्या. त्या पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक सदस्यांच्याकडनं 2-2 लाख घेऊन हा आम्ही प्लॅन तयार केला. हा प्लॅन तयार केल्यानंतर आम्ही तालुका पंचायतला पाठवलं. तालुका पंचायतमध्ये पाठवल्यानंतर हा प्लॅन आम्ही मंजूर करण्यासाठी दिला होता. त्यानंतर काय झालं 4 लोक जे विरोधात होतं ते लोक जाऊन तिथं EO साहेबांच्यापाशी तक्रार केलं. ह्या प्लॅनला आमचा विरोध आहे. आम्हाला विश्वासात न घेता तिने कामं घातल्यात आणि आमचा या प्लॅनला विरोध आहे. त्यावेळेला ह्या आमची जी 15 लोक होतं हे 15 लोक सगळेजण हे सांगत होतं त्या चौघांनी विचारायचं नाही त्यांची कामं घ्यायचं नाही आणि आमचा हा प्लॅन असाच मंजूर करून आणायचं. त्या पद्धतीनं आम्ही हा प्लॅन ज्या वेळेला ते 4 जण दुसऱ्यांदा आम्ही EO साहेबांच्या पाशी गेलं त्यावेळेला EO साहेबांनी PDOला फोन केला असा या 4 जणांचा याला विरोध आहे. त्यावेळेला PDOने अध्यक्षांना फोन केला काय तर असं त्या ओघांची तक्रार आल्या आणि तुम्ही या इकडे म्हणून. मग अध्यक्षाने मी त्यावेळेला गेलो तिथं त्यावेळेला EO साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करून त्यावेळेला EO साहेबांची सही देऊन हे प्लॅन मंजूर करून आम्ही आणला. त्याच्यानंतर आमच्यातले जे 15 लोक आहेत ते काय म्हणाले ह्या प्लॅन मध्ये करेक्शन करायचं. अरे करेक्शन करायचं त्यावेळेला EO साहेब असू दे DD साहेब असू दे आम्हाला काय सांगितलं जरी कुणाची त्या चौघांचं जरी असलं तर काय करा हे प्लॅन करा.
ही कामं करा आणि 38 लाखाचा प्लॅन एक आम्हाला करून द्या तुम्ही, ते देखील आम्ही तुम्हाला मंजूर करून देतो म्हणून सांगितलं. आम्ही निवडून दिले त्याचे आम्ही मतदान टाकले ती 19,000 म्हणजे काय 15,000 मध्ये तुम्ही सांगायचं नाही. आम्ही सांगतोय कोणाचं पण गाव दिले कुठल्या गल्लीचं गाव असू दे ते माझ्याच गल्लीला ह्याच्याच गल्लीला आम्ही म्हणणार नाही. सगळ्यांचं काम आहे, जिथं चांगलं वाटतं तिथं कर. पुढे येऊन सांगा, सगळेजण तिथं राहून सांगितल्यावर कोणाला काही कळणार नाही. ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಅರ್ಥ ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಈ ಕ್ರಿಯಾ ಯೋಜನೆಯನ್ನ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಫೈನಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಏನಿಲ್ಲ, ಈಗ ವೈಯಕ್ತಿಕ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಕರಿತೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಿ ಕಾಮಗಾರಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕ ಅನುಮತಿ ಕೊಡೋಣ. ಯಾವ ಕಾಮಗಾರಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಗ್ರಾಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು 19 ಮಂದಿ ಸದಸ್ಯರು ಇರ್ತಾರೆ, ನೀವು ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟ ಸದಸ್ಯರು ಅವ್ರೇನ್ ಬೇರೆ ಊರಿಂದ ಬಂದವರಲ್ಲ, ನೀವು ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟಂತ ಸದಸ್ಯರೇ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಮಾಡಿ ಸರ್ ಇದು ಪ್ರಿಯಾರಿಟಿ ಫಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ, ಇದು ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ, ಇಂಥದ್ದು ನೀರು ಹೋಗೋದು ತಯಾರೈತಿ ನಾ ಬರೋದ್ರ ತಕರಾರಾಗೈತಿ. ಯಾಕೆ ತಕರಾರಾಗ್ಯದ 19 ಮಂದಿ ಕುಡಿದ ಗೊತ್ತಾಗ್ತದ, ಇವರು 7 ಮಂದಿ ಇರ್ಬೇಕು. ಅವ್ರು ಬರದೇ ಹೋದಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯ ಅವ್ರು ಸಮ್ಮತಿ ಆದ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಸಭೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಕರಿತೀವಿ, ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದ್ಗಡೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮುಂದೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈಗ ಇನ್ನು ನವೆಂಬರ್ ಡಿಸೆಂಬರ್ ಜನವರಿ 3 ತಿಂಗಳು ನಮ್ಗೆ ಕಾಲಾವಕಾಶ ಇತ್ತು. ಇನ್ನು ನಮ್ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆ ಅಧಿಕಾರ ಐತೆ. याला ग्रामसभेत मंजुरी द्या. तुम्ही सामान्य सभा खाल्यानंतर सामान्य सभा ಈಗ ಫೈನಲ್ ಮಾಡ್ಬೇಕು. अध्यक्ष आहे मंजूर झाले की कृपया पाठपुरावा होऊन जर नसेल तर आम्हाला कृपया अर्जंटमध्ये गटार बांधून पूर्ण वड्यापर्यंत आणि पूर्ण वड्याच्या पाणी व्यवस्थित निचरा होईपर्यंतची सगळी व्यवस्था पंचायतीने करून यायला पाहिजे. आमचा पाण्याचा रस्ता व्हावा म्हणून मी सांगतोय. एकट्या बी माहितीदाराने एक खडक दिला नाही. सगळे कामं घ्या तुम्ही, म्हणजे मालक नवर, आणि त्या लोकांना पहिला प्राधान्य द्या, त्यांना न्याय द्यायचं काम करा तुम्ही. आणि ग्रामसभेत ठराव या ठरावाच्या व्यतिरिक्त दुसरा कोण काय काम सांगायचं नाही आणि ते करायचं बी नाही. ग्रामसभा मला वाटतं आपल्या निप्पाणी नवा कर्नाटकात पहिल्यांदा सभा व्हायला ग्रामसभा. आणि एक मिनिट आहे का, तुमचं खरोखर अभिनंदन करलोय, कारण काय लोकांनी सगळ्यांनी अभिनंदन दिले तर मी झालोय. एक काय सांगायचा प्रश्न आहे, तिथं पोलीस बी आहेत आणि सगळं ग्रामपंचायत सदस्य आहेत, गावकरी बी आहेत. मांगूर गावामध्ये सगळ्यांनी निर्व्यसनी राहा, काय कुठला उद्योग करू नकोसा, जुगार करू नकोसा चालू आहे. कारण मांगूर मध्ये जुगार जोरात चालू आहे. आणि त्या जुगार मध्ये कोणतं पंच 5,000 दोघं जण आणल्या, त्या पंचाचं नाव गावाला करायला पाहिजे. सरपंचाचं काम तुम्ही परमिशन कसं दिलं सा, कोण परमिशन दिला, नाव सांगायला गावाला. आणि पैसे कोण आणलाय तिथे आम्ही चौकशी करतो. कोण आणलाय काय नाही चौकशी करू. पाण्यानं कुठे खेळायला लागल्या तुमची जबाबदारी आहे, तुम्ही बघायला पाहिजे. त्या अर्जाचं काय झालं?